आपल्यासोबत मंत्री अतुल साहेब आहेत. साहेब काय सांगाल, ज्या पद्धतीनं जिल्हा परिषदेचा प्रचार सुरू केला, शिवसेना भाजपाची युती सुद्धा घोषित केली होती, आज काय परिस्थिती आहे युतीची? आमची भारतीय जनता पार्टीची आणि शिवसेनेची युती ठरली होती. 27 गटामध्ये भारतीय जनता पार्टी लढेल आणि 25 गटामध्ये शिवसेना लढेल असं ठरलं होतं. आणि सिल्लोड सोयगावमध्ये 11 ठिकाणी मैत्रीपूर्वक लढत करायची असा निर्णय झाला होता. त्या हिशोबाने आम्ही करारनामा पण केला. पण फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेने 11 ठिकाणी बी फॉर्म दिले आणि सर्वात पहिला बी फॉर्म गोंदियामध्ये त्यांनी नाही ते कुठलं गोंदेगावमध्ये त्यांनी बी फॉर्म दिला, जे आम्हाला सोडलं होतं. मग त्यानंतर त्यांनी जवळजवळ 11 ठिकाणी बी फॉर्म दिले म्हणून आमच्याकडे हे आली. नंतर आम्हीही 2.5 ते 2.25 5 ठिकाणी बी फॉर्म दिला. असं 27 आणि 5 32 आणि 11 सिल्लोडच्या अशा टोटल 43 जागी आम्ही ही निवडणूक लढतो आहे आणि नक्कीच आम्हाला खात्री आहे की आमचा विजय होईल. तर आपण काल बघतोय, काल बजाजनगरमध्ये सभा पार पडली, त्यावेळेस सुद्धा तुम्ही एक वक्तव्य केलं की शिवसेनेने युती तोडली, दगाफटका केलाय. 100% 11 ठिकाणी त्यांनी पहिले बी फॉर्म दिले, त्यानंतर आम्ही 5 ठिकाणी बी फॉर्म दिले आणि त्यांनी युती तोडली. त्यांनी सकाळी 11 वाजताच बी फॉर्म देऊन युती नाही असं त्यांनी दाखवून दिलं. मात्र काही ठिकाणी जे तुम्हाला आता भाजप पुरस्कृत उमेदवार द्यावे लागलेत, हे कारण हेच आहे का? त्याचं कारण तेच आहे, कारण की त्यांनी आमच्या विरोधात सगळीकडे उमेदवार उभे केले. त्याच्यामुळे आम्ही पण त्यांच्या तिकडे मग काही आमचे उमेदवार जे होते त्यांना आम्ही पुरस्कृत केले. आणि आपण बघतो आपल्यासोबत मंत्री अतुल सावे होते, ज्यांनी आपले संवाद साधलाय. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.